चर्चा करायची पण त्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट येते मनसेच्या गोटातून। राज ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याला फोन केलाय आणि मोर्चा एकत्र करण्याबाबत विचारणा केली असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। याबद्दल उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतो आणि आपल्याला कळवतो असं ठाकरेंच्या नेत्यानं राज ठाकरेंना सांगितल्याची माहिती आहे। एनडीटीव्ही मराठीला सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आणि याबाबतची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडे। देवेंद्र, आपल्याला माहिती आहे हिंदी सक्तीवरून दोन्ही ठाकरेंचं एकमत आहे। हिंदी सक्तीला कडाडून विरोध जो आहे तो दोन्ही ठाकरेंनी केलेला आहे। राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांनी आजच पत्रकार परिषद घेऊन त्यांची जी प्रखर भूमिका आहे ती मांडलेली आहे। मनसाध्यक्ष राज ठाकरे यांनी गिरगावमध्ये 6 तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। तर ज्या काही सामाजिक संघटना आहेत किंवा मराठी भाषा केंद्र आहे त्यांच्याकडून जो मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे तो 7 तारखेला आहे। तर हे दोन वेगवेगळे मोर्चे होऊ नये, एकाच दिवशी 6 तारखेला एक मोठा मोर्चा काढण्यात यावा यासाठी मनसाध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्याला फोन करून सांगितल्याची सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे आपण बघतोय की राज ठाकरेंनी एक मोर्चा अनाऊन्स केलेला आहे, दुसरा आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे एका मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। त्यामुळे आता हे दोन्ही ठाकरे बंधू एकाच मोर्चात एकत्र येतील का, एकच मोर्चा होईल का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे। हेही पाहणं महत्वाचं असेल आणि जर ते एकत्र आले तर महाराष्ट्रासाठी मराठीच्या मुद्द्यावर ती मोठी बाब असेल। धन्यवाद देवेंद्र, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।